तर मित्रांनो, आज आपला दुसरा दिवस. तर आज आपण संदीपानी आश्रमामध्ये आलो आहे आणि तिथील आपण भगवान श्रीकृष्णांचं शिक्षण कसे झालं, काय त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर आपण आता आलेलो आहोत संदीपानी आश्रम या ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, बलरामा, सुदामा यांनी शिक्षा ग्रहण केली होती. त्यांनी या ठिकाणी 64 विद्यांचे ग्रहण केले होतं. वेद पुराण असेल, हे प्रत्येक कला त्यांनी या ठिकाणी त्याचं शिक्षण घेतलंय. या ठिकाणी आपल्याला 64,000 वर्षापूर्वीचं एक शिवलिंग सुद्धा पाहायला भेटतं, सर्वेश्वर महादेव म्हणून. आणि ते शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे. तर 6,000 साल जुनं ते शिवलिंग आहे, ज्याचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढण्याकरता बंदी असल्यामुळे आम्ही दर्शन घेतानाचे व्हिडिओ नाही काढले, परंतु ज्यावेळेस मंदिर परिसरात आलो, आता या बाजूला श्री 73वी बैठक, जे भगवान श्रीकृष्णाचं आतमध्ये मूर्त्याने आणि त्यांचा जिवंत देखाव्याने आतमध्ये सादर केलेला आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची या ठिकाणी जी भेट झाली ते ठिकाण असेल, किंवा त्यांनी इथे ज्या ज्या विद्या ग्रहण केल्या, जे जे शास्त्र, ज्या ज्या कला, ज्या 64 कला त्यांनी ग्रहण केल्या, त्याचे जिवंत देखावे आजूबाजूला केलेले आहेत सादर. तर अतिशय निसर्गरम्य असा परिसर या संदीपानी आश्रमाचा या ठिकाणी आहे. तर उज्जैनला जर येत असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या. जन्म स्थान है, जन्मभूमि. उनका जन्म भोलेनाथ जी के मस्तके पसीने से हुआ. शिव रूप में विराजमान है मंगल भगवान. आप हर शिव जी के मंदिर में गए हो, सवारी क्यों देखते हो आप? आपको नंदी जी नहीं मिलेगा, भैर की सवारी देखिए. भैर की सवारी इसलिए है कि जिनकी मेष राशि हो, वृश्चिक राशि हो, उनके स्वामी है मंगल भगवान. 9 ग्रहों के सेनापति और 21 विभागों का अधिपति. घर करे का मंदिर का नाम सुना होगा. मंदिर से क्रॉस करके गई महाकाल और महाकाल से गई सोमनाथ. शनि सिंगनापुर जाते, शनि जी का जन्म स्थान है. शनि जी को चढ़ाते काला लोहा तिलक. इसी तरह मंगल भगवान को लाल चीजों का दान, और यहाँ दान चढ़ाने से 21 कष्टों का निवारण होता है. जैसे भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, शुभ वर वधु, मंगल दोष निवारण, यश प्राप्ति, समस्त रोगों का. अपने जीवन के 21 कार्य देखते हैं मंगल भगवान. नाम और गोत्र बोल के दान होता है. तो दान में इस तरह का दान चढ़ा देंगे. देखो, लाल कपड़ा गेहूं चढ़ेगा, मसूर की दाल चढ़ेगा, सारे पुष्प चढ़ाना, मूंगा चढ़ाना, क्योंकि मंगल भगवान अंगार के जैसे गर्म है. ठंडक के लिए मूंगे का रत्न दान होता है. घर के लिए तो मंगल की माला मिलेगा, मंगल यंत्र, फोटो पड़ता है, ये आपको बेहतर घर के लिए दे. जब चढ़ाए जो अपना नाम, सरनेम, गोत्र, तो काउंट चार्ज लगा कर इसे रुका हुआ काम 3 महीने तक पूरा होता है. उज्जैन नगर विशेषकर इसी मंदिर पड़ता है, क्योंकि साल भरों पे पहले मदिरा चढ़ता है. वहाँ पे 1 अप्रैल से बंद हो गया. वहाँ पे अपने वो नॉर्मली पुष्प चढ़ाना. 9 ग्रहों के सेनापति का दान का दान होता है. यहाँ दान चढ़ाने से आपकी उज्जैन यात्रा मंगल मानी और महाकाल के संपूर्ण दर्शन माने, क्योंकि 9 ग्रहों के सेनापति और 21 विभागों के अधिपति मंगल. हाथ में बांधे, हाथ मंगल करने के लिए जाएंगे क्या पैसे सब आने के बाद. अजय, तर मित्रांनो, आपण मंगलनाथ मंदिराच्या दर्शनावर आल्यावर इथेही फोटो काढण्याची मनाई असल्यामुळे आपण आतले फोटो काढू शकलो नाही. तरीही आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे लूटमार होते, की इथे एका फुलांच्या व तुरडीची किंमत ही 250 रुपये घेऊन इथेही लूटमार होत आहे. अशा तऱ्हेने आपण मंगलनाथ मंदिरावरील दर्शन घेतल्यानंतर पुढील हा प्रवास कालभैरव मंदिराकडे करूया. आता आपण आत्ताच काल भैरवनाथाच्या मंदिरातनं दर्शन घेऊन आलो आणि उज्जैनला आल्यानंतर बहुतांश लोक या ठिकाणी येतात किंवा जे येतात त्यांनी इकडे यायलाच पाहिजे.
कारण हा कालभैरवनाथ हा अवतार सुद्धा भगवान महादेवांचा शंकराचाच अवतार आहे आणि ब्रह्माजींचं 5वं शिर उडवण्याकरता वयाच्या 7व्या वर्षी कालभैरवनाथाला महादेवांनी आज्ञा दिलेली होती असं सांगितलं जातं. त्यावेळी ज्यावेळेस कालभैरवनाथांनी असं सांगितलं की माझं वय 7 वर्ष आणि ब्रह्माजींचं तर तुम्ही म्हणजे बघतात की पांढरी दाढी जटा, आणि मग मी त्यांना कसं म्हणजे त्यांचं शीश उडवू शकतो असा प्रश्न ज्यावेळेस महादेवांना कालभैरवनाथांनी केला त्यावेळेस महादेवांनी त्यांना मदिरा पाजली होती असं म्हणतात. आणि तेव्हापासून या ठिकाणी मदिरेचं कालभैरवनाथावरती त्या ठिकाणी अभिषेक केला जातो किंवा प्रसाद म्हणून चढवला जातो. आता या ठिकाणी तर मदिरा म्हणजे मिळणं बंद झालेलं आहे किंवा शासनाने त्यावर रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत, परंतु खरंच त्यावेळेस ती गरज होती. आज या ठिकाणी मदिरा चढवलीच पाहिजे का हा पण एक प्रश्न आहे, कारण त्यावेळेस गरज होती म्हणून चढवली होती. आज चढवण्याची गरज आहे का? कारण ज्यावेळेस माणसाचं ऑपरेशन होतं त्यावेळेस त्याला भुलीची गरज असते. ऑपरेशन झाल्यानंतर जखम बरी होईपर्यंत आपण त्याला भूल देत नसतो ना, म्हणून हा प्रश्न पडला. अशा या कालभैरवनाथाचं आता दर्शन घेतलं. आता आपण पुढील दर्शनाकरता जाऊया. तर मित्रांनो, आता आपण भर्तरी राजाच्या गुफेकडे जाणार आहोत की जिथे भर्तरी राजाने 12 वर्षे या गुफेमध्ये तपस्या केली. इथे पाहण्यासारखं विशेष म्हणजे की इथे नाथपंथांच्या अनुयायांनी स्थापन केलेले काही भुयारी मंदिरे आहेत. तसेच इथे हे हवन हवन करतात ते वर्षानुवर्षे इथे पेटत आहेत. तर आपण या मंदिरामध्ये पुढील प्रवास हा करूया. तर चला तर पुढे. तर या मंदिरामध्ये पाहण्यासारखे म्हणजे की 2 गुफा आहेत. तर या गुफेमध्ये पहिल्या गुफेमध्ये आपण जाऊया. तर या गुफेमध्ये आतमध्ये छोटे छोटे असे मंदिरे स्थापन केलेली आहेत. अशा तऱ्हेने या भुयारामध्ये आपण भर्तरी राजाची समाधी तसेच येथे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांची छोटी छोटी मंदिरे सुद्धा पाहण्यास मिळालेली आहेत. तर आपण आता पुढील प्रवास हा पुढील मंदिराकडे करूयात. तर
तर मित्रांनो, आपण आता 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले गडद कालिका माता मंदिर उज्जैन येथे आलेलो आहे. तर याच्या आणखीन एक विशेष म्हणजे की महाकवी कालिदास यांची ही आराध्य दैवत. तर या मंदिरामध्ये आपण पाहू शकता की जशी भक्तांची श्रद्धा असते तसेच आपण अंधश्रद्धाही पाहू शकता की या मंदिराच्या भिंतींवर काही अंधश्रद्धेक लोकांनी इथे वाक्य लिहून ठेवलेले आहेत. तर आपण ते वाचण्याचा प्रयत्न करू. हे माता आमच्या घरात शांती आनंद राहो. मराठी माणूस या इकडे आई आई उमेदच्या जीवनातील अडचणी दूर कर, व्यवसायात बरकत येऊ दे, कर्जमुक्ती कर, आनंदी ठेव. मराठी माणूस आहे हे इथं लिहिलंय. हे माता आमच्या घरात सुख शांती. हिंदी थोडी लिहिलंय, आपलेच माणसं हे लिहिणारे. हो हे बा काय काय लिहिलंय हे बा. या विषयावर मला तुम्हाला काय काय सांगू इच्छितो. तर मित्रांनो, हे आपण बघितले आहे की या भिंतींवर अशा प्रकारे लिहून ठेवलेले आहे की मला MBBS बनू दे, IAS बनू दे, IPS बनू दे, माझ्या घरच्या अडचणी दूर होऊ दे. तर कृपया करून अशा प्रकारे या भिंतींवर असे लिहू नये की जेणेकरून या मंदिरातील परिसराची दुर्दशा होईल. तर कृपया करून जर आपणास असे बनायचे असेल तर मनातून इच्छा व आपली जिद्द व चिकाटीच्या भरोश्यावर आपण हे करू शकता. तर प्रयत्न असावेच, देवाची श्रद्धा असावीच, पण अशा प्रकारे भिंतींवर लिहून ते काही सफल होणार नाहीये. तर कृपया करून या प्रकारे असे भिंतींवर चाले करू नयेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपणास ठिकठिकाणी असे छोटी मोठी मंदिरे पाहण्यास मिळतील. तर आपण आता हे सिद्धरमण गणेश मंदिर या मंदिरामध्ये जाणार आहोत. तर इथे गोमातेची सेवा करण्यासाठीही चारा उपलब्ध आहे. तर आपण 5 ते 10 रुपयामध्ये त्याची सेवा करू शकतो. ज्यावेळेस आपण या ठिकाणी सिद्धमन गणेश मंदिरात येतो त्या ठिकाणी आपल्याला ही गोमातेची गोशाळा पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही दानधर्म करू शकता. गोमातेसाठी हा जो मक्याचा चारा वगैरे विकत असतो त्यासाठी तुम्ही या ठिकाणी दानधर्म करू शकता. आपण बघू शकता इकडं त्या गोमातेसाठी जो चारा असतो त्या चाऱ्याच्या बकेटी ठेवल्या आहेत. तुम्ही असं दानधर्म करू शकता. या ठिकाणी दानधर्म करण्यासाठी एकदा हे जे सिद्धनाथ गणेश मंदिर, सिद्धमन गणेश मंदिर आहे या ठिकाणी भेट द्या. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की जे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 4 ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे रामघाट, जे शिप्रा नदीवर वसलेले आहे. तर रामघाट या परिसरामध्ये आपण पाहू शकता छोटे मोठे मंदिर आहे. त्यामध्ये चित्रगुप्त मंदिर आहे, तसेच इतर छोटे मोठे मंदिरे सुद्धा आहेत. काही शक्तिपीठे सुद्धा इथे आहेत. तर या मंदिरावर जी पहाटेची आणि जी संध्याकाळची महाआरती होते, तर या आरतीमध्ये आपण नक्कीच भेट द्या आणि तुम्ही हा वातावरणामधील जे काही तुम्हाला नवीन अनुभव भेटतील ते तुम्ही पाहू शकता, तसेच अनुभवू शकता. तर या मंदिराच्या परिसरात आपण इतरही छोटे मोठे मंदिरे बघणार आहोत, पण त्यामधील एक शक्तिपीठ असलेले 51 शक्तिपीठांपैकी एक प्रसिद्ध असलेले मंदिर आपण आता पाहणार आहोत. तर पुराण कथेनुसार की 51 शक्तिपीठांपैकी काही भाग हे या उज्जैनच्या परिसरामध्ये पडलेले आहेत. त्यामधील एक म्हणजे हरसिद्धी माता मंदिर. तर या मंदिरामध्येही आपण पाहू शकता की या मातेचं एक मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यास भाविकांची रांग लागत आहे आणि हे प्रसिद्ध आहे. तसेच या मंदिरामध्येही आपणास फोटो काढण्याची मनाई असल्यामुळे आपण या मंदिराच्या आतील भागातील गाभाऱ्यातील फोटो काढू शकत नाही. तरी आपण या मंदिरास भेट देऊ शकता व आपण या मातेचं दर्शन घेऊ शकता. तर आपण या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत, ते म्हणजे जगप्रसिद्ध असलेले एका महान राजाच्या मंदिराकडे. तर त्या ठिकाण म्हणजे राजा विक्रमादित्य. तर आपण या महान राजाच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या काही गोष्टी वगैरे, जसे त्याच्या कथा वगैरे आपण ऐकलेल्याच आहेत.
तर या परिसरामध्ये काही चित्रीकरण सुद्धा केलेले आहे, तर आपण त्या मंदिरालाही भेट देऊ शकतो. तर अशा तऱ्हेने आपण या उज्जैनमधील बहुतेक ठिकाणेही कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, कोणालाही इथे यायचे असेल तर या ठिकाणास नक्कीच भेट द्या. महाराष्ट्र से सभी भैया लोगों को मैंने दर्शन घुमाए हैं। काल भैरव है, मंगलनाथ है, सांदीपनी आश्रम है, सिद्धगढ़ है, गढ़कालिका है, गणेश मंदिर है, भरतरी की गुफा है। ये शहर के बाहर के पॉइंट्स होते हैं वो मैंने यहाँ घुमाए भैया को, बढ़िया अच्छे से उसका गाइडेंस भी दिया है। इको कार है मेरे पास, और भी कहीं ओमकारेश्वर वगैरह जाते हैं उसके लिए भी गाड़ी अवेलेबल हो जाती है उसके लिए। और भैया लोग बताएंगे कि मतलब कैसे मैंने इनको घुमाया, बढ़िया से घुमाते हैं। कभी आप लोग आना चाहें तो जरूर आइएगा। राज नाम है मेरा, सेवा का मौका दीजिए कभी भी आते हैं तो, बढ़िया से आप लोगों को घुमाएंगे। जरूर आपका मोबाइल नंबर बता दीजिए। 94257688। तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण या उज्जैनमधील जे धार्मिक स्थळे आहेत त्या सर्व स्थळांना भेट दिल्यानंतर आपण आपला परतीचा प्रवास करत आहोत. तर पुन्हा भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर